राखावी बहुतांची अंतरे भाके येते तदनंतरे या ब्रिदाला अनुसरून शिक्षण महर्षी कैलासवासी नारायणदादा काळदाते यांच्या पावन पदस्पर्शाने आणि सहवासाने पुनीत झालेल्या महाराष्ट्र विद्यालयामध्ये मी आपल्या सर्वांचं प्रथमतः मनस्वी स्वागत करतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपण आज या ठिकाणी आपल्या मासिक केंद्र संमेलनाचं दुसरं पुष्प गुंफण्यासाठी एकत्रित आलेलो आहोत. या ठिकाणी आज आपण या केंद्र संमेलनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी प्रथमतः आपण घेणार आहोत. या कार्यक्रमासाठी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय प्राथमिक शाळा उंतरवळा हे मुख्याध्यापक माननीय श्री तांबळे सर यांना विनंती करतो की आपण आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून गणेश्वर शिक्षण संस्थेचे सन्माननीय सचिव माननीय श्री अंकुशला काळदाते यांनाही मी विनंती करतो की आपण आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटक म्हणून अतिथी स्थान ग्रहण करावं. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून माननीय सौ सिंधुताई चव्हाण प्राचार्य आदर्श कन्या विद्यालय उंचवळा यांनाही विनंती करतो की आपण आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून स्थान ग्रहण करावं. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र विद्यालयाचे पर्यवेक्षक माननीय श्री खंडेवाक सर यांनाही विनंती करतो की आपण प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर विराजमान व्हावं. खंडेवाक सर. सर्व मान्यवर व्यासपीठावर विराजमान झालेले आहेत. त्याचबरोबर आमच्या केंद्राचे केंद्र प्रमुख श्री कदम सर यांनाही विनंती करतो की आपण आजच्या या केंद्र संमेलनासाठी प्रमुख अतिथीचं स्थान ग्रहण करावं. माननीय श्री कदम सर. सर्व मान्यवर व्यासपीठावर विराजमान झालेले आहेत. अध्यक्षांच्या अनुमतीनं मी पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो. सर्वप्रथम व्यासपीठावर विराजमान सर्व गणमान्य मान्यवरांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करावी. दीप प्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात. माननीय श्री तांबळे सर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, माननीय श्री अंकुशला काळदाते आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक, सर्व गणमान्य प्रमुख अतिथी यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी दीप प्रज्वलन करून आणि शिक्षणाची देवता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून आणि त्याचबरोबर शिक्षण महर्षी कैलासवासी नारायणदादा काळदाते यांच्या प्रतिमेचं पूजन करून आजच्या कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री तांबळे सर, उद्घाटक माननीय श्री अंकुशला काळदाते, सचिव गणेश्वर शिक्षण संस्था उंचवळा, प्रमुख अतिथी म्हणून आदर्श कन्या विद्यालयाच्या प्राचार्य माननीय सौ सिंधुताई चव्हाण, या केंद्राचे केंद्र प्रमुख कदम सर, गणेश्वर विद्यालयाचे पर्यवेक्षक माननीय श्री खंडेवाक सर यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून आजच्या कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन होत आहे. एका ठिकाणी सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम चालू होता. आचार्य विनोदाचे आचार्य त्यांचं भाषण चालू होतं, परंतु त्या ठिकाणी
सभागृहामध्ये बसलेले प्रेक्षक होते अगदी स्तब्ध बसले होते. आचार्यांना वाटलं की विशेष काहीतरी अघटित घडलेलं असावं. तसं मला या ठिकाणी वाटू लागलेलं आहे की एवढा उत्साहाचा कार्यक्रम आपल्या या सभागृहामध्ये संपन्न होत आहे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती आहे. काय नेमकं एक आपण आचार्यांना त्या ठिकाणी परीक्षकाकडून टाळ्यांची अपेक्षा होती. या ठिकाणी खरं पाहिलं तर कार्यक्रमाची प्रथा म्हणा किंवा काहीतरी कार्यक्रम चालू आहे असं तेव्हाच वाटतं जेव्हा त्या कार्यक्रमामध्ये सहभागी असणारे प्रेक्षक मनातून सहभागी झालेले असतात. धन्यवाद. या ठिकाणी सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन झालेलं आहे. यानंतर या प्रफुल्लित वातावरणामध्ये आणखी संगीत सुगंध भरण्यासाठी खरं पाहिलं तर स्वागताचा समारंभ, स्वागत गीत, हातुरे, पुष्पगुच्छ ही प्रथा आहे. परंतु या प्रथेवर थोडासा आम्ही बदल करून या ठिकाणी हा आगमन सुगंधित झालेला आहेच आहे, परंतु संगीत सुगंध अशी दरवळावा, वातावरणामध्ये प्रसन्नता यावी, स्फूर्ती यावी, आपल्या मनातील मरगळ ही निघून जावी यासाठी या ठिकाणी संगीत विभाग महाराष्ट्र विद्यालय बंसरवाडा मान्य श्री जाधव सरांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी एक स्फूर्तिगीत सादर करणार आहे. मी जाधव सरांना विनंती करतो की आपण स्फूर्तिगीत आपल्या चमूसाठी सादर करावं.